हे कापड प्लेसमेंट कापड इथे सवायचं वाढलं हा गळा तुम्ही लहान कापला या पुन्हा करून घ्यायचा वाटला याच्या खाली सवायचं कापड काढा या बाजूने ना डास का डास बघायचा घडी करा काय सेंटर होणार हे दोन्ही एकत्र मिळून सेंटर झालं आणि डास शिकवण्याचं काम केलं की आपण डेव्हलप होतो त्यांची गरज काय आपल्याला कळत बाई लावताना डाव्या बाजूची उजव्या बाजूचं सेंटरलाच घ्यायचं या बाजूला गेला ना योग कापणार आम्हाला सांगितलं डाव्या बाजूचा जरा थोडा सरकव असा पुढल्यावर काय करू काय दोन मिनिटं इकडे बघा इकडे बघा इथे काळं बटन पट्टी निघेल डबल पाय तर डबल योग निघेल कसं पाय कसं काढ कसं काढू ना कसं निघणार डबल योग निघाला तरी निघेल काय पाय सांगा डबल योग काढून कसं पाय असं आडव्यात पण काढला तर साईड नाही योग आडवा ते निघतं आडव्यात चांगला कसं आडव्यात थोडा चांगला कसं नाही योग चांगला ना अंदाजाने तर काही कटिंग नाही करणार हे ब्लाउज कापणार नाहीये फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी तेव्हा कागद कापायचा तुम्हाला सोपं जाईल कटिंग हे कटिंग लक्षात ठेवता हा कागद मी मधनं कापला बॅकचा हा कागद कापला हा बॅक झाला माझा हा फ्रंट तयार होईल हा फ्रंट तयार झाला तेव्हा इकडे मी योग काढतो योग काढला हे काढलं हुंडा कापला राहिला मी कटोरीचा भाग हे तर तुम्हाला सांगितलंय 1 इंच सोडून 2.5 टाका हे 5 टाका हे सगळं तुम्ही आखून करायचं म्हणजे तुम्हाला कटिंग सोपं कसं करता हे दाखव हे कापायचं नाही या मापाने आपल्याला फक्त करायचं हे बॅक कापलं या मापाने या मापाने मी बॅक कट करून टाकला तुम्हाला अगदी कटिंग करायला सोपं हे बाहेर प्लेसमेंट हे ठेवलं मी आता हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी दाखवतो हे पावीचं मार्जिन घ्यायचं हा गळा कट केला इकडे 6 इंच वाढवलं मी त्या इकडे पण 6 इंच वाढवलं इकडे 6 इंच वाढवलं तुम्हाला लक्षात येण्यासाठी इथे मी योग घेतला इथे डबल योग